या क्षणाचे आपण दृश्य पाहतोय समृद्धी महामार्गावरची। खरं तर समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते मुंबई हा जो अखेरचा टप्पा आहे तो आज सुरू होतोय आणि त्या दरम्यानची साम टीव्हीची आणि सकाळचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण जे आहे ते केलं जाणार आहे। तर या ठिकाणी तब्बल 700 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग असल्याचं आपल्याला माहिती आहे। मात्र आता ड्रोनची समृद्धी महामार्गाची दृश्य आपण पाहतोय। अखेरच्या टप्प्याचं आज लोकार्पण जे आहे ते समृद्धी महामार्गाचं केलं जातंय। निश्चितच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। तब्बल 10 जिल्ह्यांमधून हा समृद्धी महामार्ग जातो आणि इगतपुरी ते आमणे या टप्प्याचं आज लोकार्पण जे आहे ते सध्या केलं जातंय। तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे हा तब्बल 76 किलोमीटर लांबीचा जो टप्पा आहे त्याचं आज लोकार्पण स्वतः देवेंद्र फडणवीस हे करताना दिसतंय। आज देवेंद्र फडणवीस या ठिकाणी या लोकार्पणासाठी दाखल सुद्धा झाले। त्या दरम्यानची दोनही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होताना दिसतंय तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाची अतिशय सुंदर अशी ड्रोन दृश्य देखील आपण पाहू शकतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर हा सोहळा आता सुरू झालेला आहे आणि संपूर्ण 701 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग आहे। मात्र त्यातल्या केवळ 76 किलोमीटरचं लोकार्पण जे आहे ते शिल्लक होतं ते सुद्धा आज केलं जाते। त्यामुळे आता हा अखंड असा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग हा जनतेच्या सेवेसाठी आता खुला झालेला आहे। मुंबई ते नागपूर प्रवास जो आहे तो केवळ 8 तासांमध्ये समृद्धी महामार्गामुळे शक्य झालाय। तर आता इगतपुरी ते मुंबई येणाऱ्यांना सुद्धा समृद्धी महामार्गाचा फायदा होणार आहे। शिवाय नाशिक मुंबई जो प्रवास आहे रस्ते मार्गाने जे नाशिक मुंबई प्रवास करतात त्यांना सुद्धा समृद्धी महामार्गाचा फायदा आता होणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर याआधी नागपूर ते मुंबई प्रवास करण्यासाठी तब्बल 16 तास लागत होते। मात्र आता हा प्रवास 16 तासांवरून केवळ 8 तासांवर आलाय। अर्ध अंतर जे आहे अर्धा वेळ जो आहे तो आता कमी झालेला आहे। 16 तासांवरून 8 तासांमध्ये हा प्रवास होणार असल्याने नागरिकांमध्ये निश्चितच आनंदाचं वातावरण आहे। सध्या आपण पाहू शकतोय या दरम्यान आता 10 जिल्हे आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षरित्या खरं तर समृद्धी महामार्ग हा कव्हर करतो आणि असा हा अखंड असा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हा ड्रीम प्रोजेक्ट आता पूर्ण झाला असल्याचं देखील आपण पाहू शकतोय। तब्बल 701 किलोमीटरचा ड्रीम प्रोजेक्ट आता सत्यात उतरलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता शेवटच्या टप्प्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठाणे खाडीपूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचं सुद्धा आज लोकार्पण होतं। शिवाय मात्र आता समृद्धी महामार्गाचं लोकार्पण जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई ते नाशिक प्रवास असेल किंवा इगतपुरीवरून मुंबई प्रवास असेल, नागपूर ते मुंबई प्रवास असेल तो आता सोपा झाला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक महत्त्वाचे आणि मुख्य मुद्दे सुद्धा या समृद्धी महामार्गाचे आहेत, वैशिष्ट्य आहेत ते सुद्धा आपण जाणून घेतोय। या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या लोकार्पणासंदर्भातली अपडेट जाणून घेणार आहोत। वैदेही, आपण पाहतोय शेवटचा टप्पा सुद्धा आता आज नागरिकांच्या सेवेत खुला झालेला आहे, काय अपडेट या संदर्भात? वैदेही, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे वैदेही सोबत आपला संपर्क होऊ शकत नाही। मात्र महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा हा समृद्धी महामार्ग आहे, ज्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग किंवा नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे असं सुद्धा म्हटलं जातं। तब्बल 55,000 कोटी रुपये या 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी खर्च करण्यात आलेले आहेत। हा भारतातला सर्वात मोठा द्रुतगती महामार्ग आहे आणि हा आपण जर बघितलं तर 10 जिल्हे यामध्ये खरं तर समावलेले आहेत।